दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी युग धर्म या प्रकरणावर श्रवण आणि चिंतन करणार आहोत. या संदर्भातली प्रकरण वशाची जी लीळा आहे ती लीळा पैठण या ठिकाणची आहे. उत्तरार्ध 469 क्रमांकाची लीळा आहे. एकाईचा स्नान निषेध. गोसाव्यांसी उद्याचा पूजावसरू झाल्यानंतरे आमच्या स्वामींचा सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे. गोसाव्यांसी केदारा पश्चिमे निंबू. केदारेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या पश्चिम विभागी जो निंबाचं झाड आहे, कडुनिंबाचं, त्या तळी आसन असे. त्या झाडाखाली स्वामींना आमच्या आसन होतं. जवळी सारंग पंडित असते आणि सारंग पंडित हे स्वामींच्या जवळ बसलेले आहेत. तेत पुढा एकाईसे आणि समोरच एकाईसा ज्या आहेत त्या स्नान करिता ती, म्हणजे समोरच नदी आहे आणि स्वामींना ते स्नान करताना ते दिसत आहेत. गोसावी देखती आणि आमच्या स्वामींनी त्यांना पाहिलं आणि स्वामी सारंग पंडितांना विचारतात, अंगा पांडिया ये स्नान कांगा करिता ते, हे का बरं स्नान करतात? या ज्या काही सर्व महिला आहेत यांचे काही कोणी मेले. तिथे एकाईसा पण आहेत. मग एकाईसा का स्नान करत आहेत? काही कोणी त्यांचं घरातलं काही सरलं आहे का? काही नाजी या विधवा स्त्रिया, या विधवा स्त्रिया आहेत. आवाज कमी करून द्या. यासी स्नान करणे लागे. आणि या विधवा स्त्रिया असल्यामुळे आधीच्या काळामध्ये स्त्रीला वैधव्य प्राप्त होणं यासारखा मोठा काही शाप नव्हता. विधवा स्त्री असेल तर तिला खूपशे काही बंधनं असायचे. कुठे जाणं नाही, येणं नाही. जसं आमचे स्वामी देमतीला म्हणतात, ते जेव्हा म्हणतात स्वामींना की आम्ही सगळं सोडून येतो, स्वामी म्हणतात, काय तुमचं आहे असं सोडण्यासारखं तुमच्याकडे जे तुम्ही सोडून येता? तुमचे पती सरल्यामुळे जे वैधव्य प्राप्त झालं त्याच्यामुळे तुम्हा सहजची लेऊ नये, नेसू नये. म्हणजे तुम्हाला नवीन कपडे परिधान करता येत नाही, दागिने परिधान करता येत नाही. कुठल्या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्हाला तिथे सहभागी होता येत नाही. म्हणजे इतके बंधनं त्या स्त्रीला आधीच्या काळामध्ये असायचे आणि आत्तापर्यंत ही बंधनं होती. आता या ठिकाणी त्या स्नानाबद्दल त्यांच्या सारंग पंडित स्वामींना सांगतात, या विधवा स्त्रिया, या स्त्रिया म्हणजे या विधवा ज्या स्त्रिया असतात, यासी स्नान करणे लागे. म्हणजे विशिष्ट विधीला वगैरे त्यांना काय करावं लागतं? स्नान वगैरे विधिविधान या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. मग एकाईसे स्नान करूनी आलेले आहेत. खांदावरी धोत्र गोसाव्यांसी दंडवत घातले श्रीचरणा लागली. त्यांच्या खांद्यावर वस्त्र आहे ओलं आणि आल्यानंतर स्वामींना त्यांनी दंडवते घातली, श्रीचरणा लागल्या. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही स्नान का करा? स्वामींनी त्यांना विचारलं की जो व्यक्ती ती क्रिया करतो आहे त्याच्याबद्दल इतर तर लोक ज्ञान सांगतात, पण त्याला पण ती क्रिया आपण जी करतो आहे त्याबद्दल त्याला माहिती आहे की नाही आहे? त्याला त्याचं ज्ञान आहे की नाही आहे? हे त्याला स्वामी स्वतः विचारतात. जसं ते हे करतात ना, घास मोडतात उपाराचे. कोणाला तरी विचारा, तुम्ही का मोडता घास? जे मोडतात त्यांना विचारा. त्यांना सांगता नाही येणार, त्याचं तात्विक कारण नाही सांगता येणार की का मोडतात. कारण की तात्विक कारणच नाही, मुळात तो विधीच नाही आहे घास मोडणे. आणि खूपसे लोक जे आहेत ते कोणतरी क्रिया करताय म्हणून त्यांना
देखो वेखी असा उल्लेख शास्त्रामध्ये आलेला आहे. ते समोरच्याने केलं म्हणून आपण करायचं, किंवा कोणीतरी सांगितलं आप्ताचे वाक्य लागे, आपल्या जवळच्या व्यक्तीने किंवा ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यांनी सांगितलं म्हणून ते करायचं. त्याला एका शब्दाने विचारायचं नाही की हे का करायचं, असा शब्द विचारायचा नाही. असे पंथामध्ये कितीतरी विधी आहेत की कुणीतरी करतं म्हणून आपण करायचं, आणि पंथीय परंपरेमध्ये मग त्या गोष्टी विधी म्हणून रुजू झाल्या आणि आता त्या पुसता पुसत नाही. त्याला जर का देवाचं वचन जरी आपण सांगितलं की बाबा हे करू नका, दोष लागतोय, देवाचं वचन बघा असं आहे, तरी सुद्धा माझे बापे सांगितले रुमण्याच्या दृष्टांतामध्ये येतं. म्हणजे ज्याच्यावर विश्वास आहे आपला आतोनात. आमचे स्वामी काय सांगतात की हा विश्वास पंथ नाही आहे. हा कसला पंथ आहे? हा प्रतिती पंथ आहे. तुम्हाला विश्वास असला पाहिजे, आला पाहिजे, आणि तुम्हाला जी प्रतीती आहे ती प्रतीती येईल अशा प्रकारचे प्रमाण आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. ती प्रमाण प्राप्त झाली तर ती प्रतीती, ती सुद्धा प्रतीतीच आहे. एखाद्या गोष्टीवर आपल्याला विश्वास नाही आहे, परंतु जर का देवाचं वचन जर का त्याला प्रमाण मिळालं तर आता त्याची वेगळी काही प्रतीती घेत बसायची का आपण? तीच प्रतीती आहे. जसं महादाईसांनी विचारलं, सांगितलं भटोबासांना, ज्ञानीयांना सुद्धा प्रेमाचा उपाय आहे. भटोबासांना विश्वास नाही आहे, कारण हा विश्वास पंथ नाही आहे. ते म्हटलं की तुम्ही म्हणता का स्वामी म्हणतात? तर स्वामी म्हणतात. ते म्हणाले चला, आणि गेले, आणि स्वामींनी पण म्हटलं हो, ज्ञानीयाला सुद्धा प्रेम होऊ शकतं. हे देवाच्या मुखातनं हे वाक्य आलं, वचन आलं. आता काय झालं? प्रतीती झाली. आता त्याची प्रतीती वेगळी घेत बसायची नाही. श्रीमुखातनं वाक्य आलं म्हणजे ती प्रतीतीच झाली आपल्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीने त्याला प्रमाण वाक्य प्राप्त झालं पाहिजे. उगाच कुणीतरी सांगितलं म्हणून ते करायचं नाही. अशा अनेक धर्मांमध्ये असंच काय झालं, विश्वास पंथ, विश्वास पंथ, कुणीतरी सांगायचं करायचं, सांगायचं करायचं. आपलाही पंथ प्रतिती पंथच आहे, परंतु आता तो विश्वास पंथ झालेला आहे. मी सांगितलं असं करा, आमच्या इथे खेटी करा, तुम्ही पण चालले तिकडेच. आता तुम्ही डोमेग्रामला जर का खेटी करत असाल आणि मी तुम्हाला दुसऱ्या स्थानाचं नाव सांगितलं तर तुम्ही काय कराल? मी सांगितलं त्या स्थानाकडे जाल. विश्वास पंथ आहे. मुळात डोमेग्रामला पण ते स्वामी आहेत, आणि अजून दुसरं कुठलं जे स्थान सांगितलं तिथे सुद्धा ते स्वामी आहेत. दोन्ही ठिकाणी स्वामीच गेलेले आहेत. अभिमान परमेश्वराचाच आहे त्या ठिकाणी. परंतु आम्हाला प्रतीतीपेक्षा आता विश्वासावर जास्त विश्वास आहे. म्हणून कुणालाही एखादा विधी मानवापंथी असेल त्यांना विचारा तुम्ही, किंवा आपण स्वतःला त्याबद्दल विचारायचं, प्रश्न करायचा की हा विधी मी का करतो, याचं लिळेतलं, वचनाचं, श्रीमुखीचं, श्रुतीस्थळातलं असं काहीतरी प्रमाण आपल्याला भेटलं पाहिजे, आणि मग तो प्रतिती पंथ होऊ शकतो. नाहीतर मग विश्वासच विश्वास आहे. आणि म्हणून महादाई एकाईसांना स्वामी स्वतः विचारतात की हा जो विधी तुम्ही करत आहात, हे स्नान करणं वगैरे वगैरे, याच्यामध्ये अजूनही बाकीचे विधी त्याच्यामध्ये येतात, तर हे तुम्ही का करता बरं, कशासाठी करता? आणि मग नाजी आम्ही विधवा स्त्रिया आम्हा स्नान करणे लागे, ते म्हणाले नाही आम्ही विधवा स्त्री आहेत, आम्हाला ते स्नान करावं लागतं. म्हणजे आता हे उत्तर कसं आलं? या उत्तराला कुठलं प्रमाण नाही आहे. अजून जर का स्वामींनी खोदून विचारलं असतं तर ते म्हटले असते की सगळे करतात म्हणून आम्हाला करावं लागतं, किंवा आम्हाला सांगितलंय अमक्याने, आमच्या पूर्वजांनी, आमच्या सासूनी सांगितलं व आजीनी सांगितलं म्हणून ते आम्ही ते करतो. हे उत्तर नाही पाहिजे. त्याला उत्तर प्रमाणयुक्त असली पाहिजे. आमच्या माहीम भट्टांकडे कर्मराटीचे काही सिद्धांत होते, प्रमाण होते, श्लोक होते, मंत्र होते. हे सगळं स्वामींना सांगून झालं, पण स्वामींनी सगळं खोडून काढलं. म्हणजे तुम्ही आम्ही जे सर्व धर्माचा आधार घेऊन आम्ही जे काही प्रमाण देत राहतो, जसं त्या दिवशी कुणीतरी सांगितलं की होळी आहे ना, होळीला ते आता पुरणपोळी तर बनवतात, तो भाग तर वेगळा आहे, पण होळी पेटवतात का? ते म्हणाले नाही, आपण होळी पेटवली पाहिजे. तुम्ही 2
गौऱ्या का होईना घेऊन या आणि त्या घराच्या अंगणामध्ये ते पेटवा. आपण आमके आमके आहोत तर आपण ते केलंच पाहिजे. देवाने केलं होतं, पेटवायला लावलेली, तर आपणही पेटवायचं. अशा प्रकारची परिस्थिती आता पंथामध्ये सुरू झालेली आहे. अन्य जे काही गोष्टी आहेत, विकल्पजनित ज्या काही गोष्टी आहेत, ते सर्रास महानुभावपंथी लोक करत आहेत. आता त्यांना त्याच्यामध्ये कुठलाही विकल्प होतोय, संग्रहरूप विकल्प होतोय, याचं कुठलंही भान आता राहिलेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी ते जे म्हणतात, ते जे उत्तर देतात, त्याला कुठल्याही प्रकारचं प्रमाण ते देत नाहीत. खूपसे लोक उपवास करतात कर्मराटीमध्ये, पण त्यांना विचार हे का करतात, आणि आमच्या सासूबाईंनी सांगितलं, आमच्या आईनी सांगितलं, हे उत्तर नाही पाहिजे. याला काहीतरी प्रमाणयुक्त उत्तर असणं गरजेचं आहे. आणि ती जी प्रमाण आहेत कर्मराटीची, ती महानुभाव पंथाने किंवा चक्रधर स्वामींनी ती सगळी प्रमाणं खोडून काढलेली आहेत. माहीम चर्चेमध्ये माहीम सगळी प्रमाणं जी आहेत ती कर्मराटीची आहेत. ती सर्वीच्या सर्वी खोडून काढलेली आहेत. आणि आम्हाला सांगितलं की कर्म धर्म विधी विखो. चक्रधर स्वामींच्या सन्निधानात असताना हे अशा प्रकारचे कुठलेही विधी काही करायची गरज नाही. आमच्या आऊसा पण ते करत होते विधिविधान श्राद्धाचं वगैरे. स्वामींनी त्यांना सांगितलं, अरे आमचं सन्निधान असताना तुम्ही हे असं काही करता इथे. म्हणजे या लीळेतनं आपल्याला हा एक विषय जो आहे महत्त्वपूर्ण, जो आपल्याला विकल्पाकडे घेऊन जाणार आहे, देवता भक्तीकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष करा किंवा अप्रत्यक्ष करा, अप्रत्यक्षपणे करा, परंतु तुम्ही अपेक्षापूर्वक करत आहात. मग तो संग्रहरूप विकल्प असला तरी तो तुम्हाला मुख्य विकल्पाकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून स्वामींनी हा खुलासा या ठिकाणी केलेला आहे की जेणेकरून आपण विकल्पाला जाऊ नये. आणि मग स्वामींनी त्यांना जो प्रश्न विचारला त्यावर त्यांनी ते उत्तर दिलं की बाबा आम्हाला हे सगळं करावं लागतं. स्वामी त्यांना म्हणतात, बाई तुमचा काही मृत्यपती, तुमचा तो नित्यपती की. आता ते कुठे आहेत? दैवराटीच्या संपर्कात आहेत, आमच्या स्वामींच्या सन्निधानी आहेत. आता लक्षात घ्या की मृत्यपती आणि नित्यपती असे दोन फरक आपल्याला आहेत. सर्वांचा पती आहे आणि सर्वांनीच तो मृत्यपती केलेला आहे. मृत्यपती कशासाठी असतो? स्वामींनी जे शब्द त्यासाठी उच्चारलेला आहे, मृत्यपती काय करू शकतो? तो त्या पत्नीला, त्या बाईला सौभाग्यवती सुद्धा करू शकतो आणि त्या बाईला तो विधवा सुद्धा करू शकतो. हे मृत्यपतीचं कार्य आहे. परंतु आता आपण कुणाच्या सन्निधानी आहोत? ईश्वराच्या सन्निधानी आहोत. मृत्यपती तर आहेत सोबत, परंतु आता स्वामी नुसतंच स्त्री जातीबद्दल किंवा स्त्री देहाबद्दल, स्त्री कर्मफळाबद्दल बोलत नाहीत. आमचे स्वामी समस्त जीव जातीबद्दल बोलतात. आपण कोण आहोत सर्व? आता आपण स्त्री पुरुष आहोत, किडी मुंगी आहोत, झाड आहोत, पशु आहोत, पक्षी आहोत. हा कर्मफळा नावे भेद झाला. परंतु तसं पाहता जर का आपण तमाच्या दृष्टीने विचार केला किंवा स्वामींचं जे उद्दिष्ट आहे समग्र जीवांचा उद्धार करायचा, याच्यामध्ये आपण स्त्री पुरुष किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे कुणीच नाही आहोत. आपण फक्त जीव आहोत. आपण फक्त एकच जात आहोत, म्हणजे जीव जात आहोत. आता आमच्या देवाला हे अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आता स्वामी काय सांगतात, एक आहे मृत्यपती आणि एक आहे नित्यपती. मृत्यपती म्हणजे जीव आणि नित्यपती म्हणजे परमेश्वर. मृत्यपती जो आहे प्रत्येक कर्मफळात, प्रत्येक जन्मामध्ये बदलत जाणार. वेगवेगळा पती असू शकतो, वेगवेगळी पत्नी असेल प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक सृष्टीमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये कर्मफळामध्ये जा, वेगवेगळं एक नातं सगळ्यांशी तयार होत राहतं. या जन्मात हे आपले आई वडील भाऊ बंधू आहेत, पुढच्या जन्मात दुसरे कोणीतरी असतात, पुढच्या जन्मात अजून तिसरे कोणी असतात. हे सगळं बदलत राहतं. परंतु तुमचा नित्यपती मात्र कधीही बदलत नाही. नित्यपती
हा नित्य या म्हणजे नित्यपती या शब्दामध्येच तो अर्थ दडलेला आहे। नित्य म्हटल्यानंतर काळत्रयी नाश नाही, त्याला म्हणतात नित्य। आणि काळाने उपायाने जर का ज्या गोष्टीचा नाश होत असेल तर त्याला नित्य म्हटल्या जात नाही। काळे उपाय नसे ते नित्य, आणि काळाने उपायाने जे नासल्या जातं त्याला नित्य म्हणता येत नाही। मग आपली जेवढी काही नाती तयार होतात ती काळाने, कालांतराने आणि कुठल्या तरी उपायाने ती नाती बदलतात। पती पत्नीचं नातं आहे, उपाय केला, काहीतरी विधिविधान केलं, मंत्र उच्चारण केलं, त्याच्यामुळे ते काय झाले, पती पत्नी झाले। मग एखादी सही जर का केली की काय होतं, ते पती पत्नी राहत नाहीत, म्हणजे लगेच नातं बदललं। काळाने आणि उपायाने नातं बदलून जात असतं, असं होतं। तसं परमेश्वराचं नाही, आपलं जे नातं आहे ते बदलतं का कधी? नाही बदलत। परमेश्वर आपली माता सुद्धा आहे, म्हणजे ही जी मृत्य माता आहे, म्हणजे आतापर्यंत आपण मृत्य पतीच म्हणत होतो, पण आपली जी माता आहे जे जन्म देणारी ती कशी आहे, मृत्य माता आहे। पण परमेश्वर कसे आहेत, नित्य माता आहेत। आपले जे पिता आहेत ते मृत्य पिता आहेत, ते कधीही आपल्याला सोडून जातील, या कर्मफळाला सोडून जातील। परंतु परमेश्वर कसे नित्य पिता आहेत, ते नेहमीच आपले कोण आहेत, आपलं रक्षण करणारे आहेत। पित्याचं काम ते आहे, वडिलांचं काम काय आहे, त्यांच्या जबाबदारीमध्ये जे कोणी आहेत त्यांचं रक्षण करणं हे वडिलांचं कर्तव्य, आणि वडील ते निभावतात बरोबर। तसं परमेश्वर आणि मृत्य पिता यांच्यामध्ये फरक आहे, की मृत्य पिता जे आहे ते एका विशिष्ट वेळेपर्यंतच तुमचं रक्षण करू शकतात, नंतर नाही। परंतु परमेश्वर सृष्टीच्या आधीपासून, तमापासून ते स्वरूपात जाईपर्यंत पूर्णपणे आपलं रक्षण करतात, म्हणून ते कसे आहेत, नित्य पिता आहेत। आणि त्याच्यानंतर तिथे स्वामींनी अनिमित्त बंधू सुद्धा सांगितलेला आहे, म्हणजे नित्य बंधू सुद्धा आहेत आणि निमित्याशिवाय बंधू आहेत, म्हणजे त्यांचं त्याच्यात कुठला स्वार्थ नाही आहे। इतकी नाती परमेश्वराशी जी आहेत ती कशी आहेत, नित्य आहेत। मग आता आपल्या सर्वांना जे काही सौभाग्य प्राप्त झालं, आता स्त्रियाच नाही पुरुष मंडळी पण याच्यामध्ये येतात। स्त्रियांना सुद्धा सौभाग्य प्राप्त झालं, पुरुषांना सुद्धा सौभाग्य प्राप्त झालं। कशामुळे? परमेश्वराच्या सन्निधानात आपण श्रीमूर्तीच्या आज्ञेच्या, शास्त्राच्या, आचरणाच्या, विधिविधानाच्या सन्निधानी जर का आपण असू तर काय झालेलं आहे, परमेश्वराच्या आपण सन्निधानातच आहोत। असं असताना परमेश्वर कसे आहेत, आपले नित्य पती आहेत, म्हणजे मालक। पती म्हणजे नवरा नाही बरं का, पती या शब्दाचा अर्थ आहे मालक या ठिकाणी घ्यायचा। नित्य मालक म्हणजे नित्य आपला सांभाळ करणारे, आपला उदरनिर्वाह करणारे, आपल्याला मदत करणारे, आपल्याला सहाय्य करणारे इत्यादी सर्व दृष्टीने, कृपा दृष्टीने लांबून दुरून सगळीकडनं आपल्यावर सहाय्यतेची दृष्टी ठेवणारे असे कोण आहेत, परमेश्वर आहेत। आणि ते नित्य पती आहेत, जे त्यांच्यामुळे आपल्याला कधीही वैधव्य प्राप्त होणार नाही। आपणच प्रतिसृष्टी त्यांना घटस्फोट देत आलेलो आहे बरं का, देवाने आपल्याला नाही सोडलं, आपणच देवाला आतापर्यंत अनेक वेळा सोडत आलो, आपणच घटस्फोट दिला। आणि त्याच्यामुळे काय झालं, एका दृष्टीने पती मृत पावल्यानंतर वैधव्य येतं, आणि घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा एक प्रकारचं काय आहे, वैधव्यासारखंच आहे ते। म्हणजे आपण कर्मराटीमध्ये तरी दुसरा लग्न करता येण्याची पद्धत आहे, परंतु दैवराटीमध्ये जर का परमेश्वर पती जर का आपण सोडून दिला तर आता कोणी आहे का दुसरा? जसं पहिल्या पतीशी फारकत झाली कारण की तो चांगला नव्हता, मग जो दुसरा व्यक्तीशी लग्न करणार तो व्यक्ती आपण कसा बघतो, याच्यापेक्षा चांगला असला पाहिजे तो। आता सांगा, परमेश्वरापेक्षा कुणी चांगला आहे का याच्यामध्ये?
आणि त्या चांगल्याच पतीला म्हणजे परमेश्वराला आपण सोडून दिलं. आता इथे काय पद्धत आहे? पतीला परमेश्वर म्हणण्याची पद्धत आहे, बरोबर आहे ना? आपल्याला काय करायचं? आता बदलून घ्यायचं. आपल्याला परमेश्वराला पती म्हणून घ्यायचं आहे, मालक म्हणून घ्यायचा आहे. आणि तो नित्यपती परमेश्वर असा आहे की त्यांच्यामुळे तुम्हाला कधीही वैधव्य प्राप्त होणार नाही, अजिबात नाही होणार. उलट परमेश्वराचं एवढं मोठं साह्य आहे त्याच्यामध्ये, इतक्या बाबतीमध्ये आपल्या चांगल्या करता देवाने इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. असं नियोजन आपल्या अनंत सृष्टींमध्ये कुठल्याही जीव जातीने आपल्यासाठी ते केलेलं नाही, जे परमेश्वराने आपल्यासाठी केलेलं आहे. म्हणून आमचे स्वामी सांगतात की बाई तो तुमचा मृत्यपती होता, त्याच्यासाठी विधिविधान काय करता? तो सोडून गेला. पण आता नित्यपती परमेश्वर आहेत, त्यांच्यासाठी विधिविधान करा. मेलेला जो व्यक्ती आहे त्याच्या प्रित्यर्थ काही करत बसण्यापेक्षा, कारण की महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये सांगितलं की 10 दिसा भीतरी कीजे ते पावे, म्हणजे मृत व्यक्तीच्या प्रित्यर्थ किती दिवसात विधी करायचा? 10 दिवसापर्यंत. 10 दिवसापर्यंतच तुम्ही विधी करू शकता, त्याच्या पुढे नाही. परंतु अलीकडे महानुभाव पंथामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विश्वास पंथ सुरू झालेला आहे आपला. पण आपले लोक सुद्धा काय करतात? श्राद्धाचं भोजन करतात बरं का. काही लोक प्रत्यक्ष श्राद्धाच्या सगळ्या विधी करतात आणि काही लोक बिचारे जाणकार आहेत, ते म्हणतात आपल्या श्राद्ध करायचं नाही. मग ते काय करतात? ज्या दिवशी श्राद्ध असेल, कोणी सरलेलं आहे त्या दिवशी मार्गामध्ये पंगत देतात. ते श्राद्धाचा विधी नाही करत, पण श्राद्धाच्या दिवशी पंगत मात्र घालतात. योग्य आहे का हे? योग्य आहे का? एकूण एकच झालं ते. असं श्राद्ध घातलं काय किंवा त्या दिवशी त्या निमित्ताने पंगत दिली काय? ते म्हणतात आम्ही त्या निमित्ताने नाही करत, आम्ही सहज करतोय. मग त्याच तारखेला का बरं करताय? म्हणजे हेतू मनामध्ये काहीतरी आहे. मग 30 तारीख असं नाही, तो हेतू मनात धरून तुम्ही कुठल्याही तारखेला जर का केलं, आमच्या वडिलांच्या प्रित्यर्थ, आईच्या प्रित्यर्थ, आजोबांच्या प्रित्यर्थ, तर ते वर्ष श्राद्धामध्येच गणल्या जातं. म्हणून अशा प्रकारच्या पंक्ती करू नका, अशा प्रकारचं अन्नदान करू नका. याच्याने तुम्हाला तर दोष लागतो, परंतु समोरच्या व्यक्तीचा धर्मभंग होऊन जातो. कधी धर्मभंग होणं म्हणजे काय? ते प्रमादिया नाही होत, परंतु त्यांच्यातला धर्म थोडा कमी कमी होऊ शकतो, स्मरण कमी होऊ शकतो, नित्य निमित्त विधी त्यांचा कमी कमी होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारचं दोषजनक अन्नदान आपण करता कामा नये. कुठल्याही निमित्ताने पंगत देत बसायचं नाही. निर्हेतुक अन्नदान हे आमच्या स्वामींनी आम्हाला वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे स्वामी कसे आहेत? आपले नित्यपती आहेत. यावरी गोसावी नीचादिक्रमे युग धर्म निरोपिला. नीचादिक्रमे, युग धर्म म्हणजे युग व्यवस्था. युग धर्म कशाला म्हणतात? जो युग, त्या युगामध्ये तोच धर्म, बाकी इतर धर्म नाही चालत. आणि ते नीचादिक्रमे का सांगितलं? कारण की कुठल्याही क्रमे सांगू शकतात देव. एक तर उच्चादिक्रमे सांगू शकतात, कारण की युग आधी कृतयुग आहे, नंतर द्वापर युग आहे ना. कृतयुगानंतर कुठलं युग आहे? त्रेतयुग आहे, आणि त्याच्यानंतर द्वापर आहे, आणि आता कलियुग आहे. पण आता आपण कुठे आहोत? कलियुगात आहोत. म्हणून स्वामींनी नीचादिक्रमे सांगितलेलं आहे. स्वामींचा सांगण्याचा कुठलाच काही हेतू नाही, हे फक्त आपण ते लावायचे हेतू. स्वामींनी उच्चादिक्रमे सांगितले असते तर आपण म्हटलो असतो पहिलं प्रथम युग कृतयुग असल्यामुळे स्वामींनी उच्चादिक्रमे सांगितलं. आता मी उत्तर काय देणार तुम्हाला? आपण कलियुगात असल्यामुळे स्वामींनी नीचादिक्रमे म्हणजे कलियुगाची माहिती आधी सांगितलेली आहे. अशा प्रकारे आम्हाला ती माहिती स्वामींनी सांगितली, हेच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या माहितीमध्ये अजून एक माहिती देवानी सांगितलेली आहे, ते आपण बघूया पुढच्या टप्प्यामध्ये. स्वामींनी इथे नीचादिक्रमे युग धर्म निरोपिला. युग आणि त्याचे धर्म आणि त्या युगाचे अधर्म, धर्माने काय, धर्म केल्याने काय प्राप्ती होते आणि अधर्म केल्याने
काय प्राप्ती होते हे सर्व स्वामींनी सांगितलं। आणि पुढे स्वामी सांगतात 4 लक्ष कलियुग वगैरे वगैरे असं पूर्ण स्वामींनी युग धर्म प्रकरण निरूपण केलेलं आहे। येतुलेनी बाह्या श्रीचरणा लागलिया मग गेलिया। आता त्यांनी ते ऐकलं परंतु सोडलं का? ते सोडलं नाही। जसं मी जिकडे निरूपणाला जात असतो त्या भागामध्ये अनेक लोकांनी अक्षता वाहनं बंद केलंय बरं का। हे मी निरूपणामध्ये पण सांगितलेलं आहे। आता मी मध्ये मध्ये तिकडे जात असतो, निरूपण दुसरीकडे असतं पण भेटगाठ तिथे होते, मी बघत असतो की गंध झाला अक्षता त्याच्यामध्ये। मी त्यांना विचारतो अक्षता का नाही? म्हणे नाही बाबा, अक्षता वाहिल्याने तांदूळ वाया जातात। म्हणजे त्यांना जे निरूपणात सांगितलं ते नुसतंच ऐकलं नाही त्यांनी, ते त्यांनी आचरणामध्ये सुद्धा आणलं। हे तर मान्य आहे ना आपल्याला, अन्नकण वाया जाऊ घालू नये हे मान्य आहे का? का बरं? म्हणजे कशासाठी? स्वामींनी सांगितलं कुठल्या वचनामध्ये? कमीत कमी 2 वचनं तर स्वामींनी सांगितलेले आहेत, अन्नकण वाया गेलं नाही पाहिजे। नाथोबासांना स्वामींनी डोमेग्रामला सांगितलं असं आणू आणू आणून आणून किंवा आणू आणू म्हणजे कण कण, आणि त्यांनी झोळी झटकली तर सगळे अन्नकण खाली पडले। ते अन्नकण सुद्धा वाया गेले नाही पाहिजेत असं चक्रधर स्वामी सांगतात। आणि आपण अक्षतेशिवाय गंध लावून, अक्षता पाहिजेच आम्हाला। एका ठिकाणी ते दीक्षाविधी होती आणि दीक्षाविधीचा तो चौक टाकतात ना, पांढरं धोतर टाकतात आणि त्याच्यावर तांदळाचा चौक मांडतात। चौक माहिती आहे ना? आता मी तिथे सांगितलं की तांदूळ नका टाकू, नुसतं आसन टाक। नाही नाही, चौक टाकावाच लागतो। चौक टाकला तर त्याच्यावर तांदळावर पाय देऊन बसल्या जातं, ते तांदळाला पाय लागतात, ते तांदूळ परत खायला कुणाला देता येणार नाही आपल्याला, आणि आपण काही खात नाही तसे। प्लस ते आश्रमात जर का दीक्षा असेल तर ते तांदूळ असतात भिक्षेचे, म्हणजे सगळं दोषच दोष आहे की नाही। पण ते म्हटले नाही, अशी परंपरा आहे, टाकावंच लागतं। भट्टोबासांच्या अनुसरण प्रकरणामध्ये तर कुठेच आलं नाही तांदूळाचा चौक टाकला, माहीम भट्टाच्या अनुसरणामध्ये आलं नाही। काही अनुसरण आम्हाला इथे लीळाचरित्रात बघायला मिळाले, स्मृतिस्थळात बघायला मिळाले, तिथे कुठेच तांदूळ आलेले नाही आहेत की तांदळाचा चौक टाकलेला आहे। माझं म्हणणं आहे की जरी परंपरेत आलं तर करू शका, परंतु त्या ठिकाणी तांदूळ वाया जातात, तांदळाला पाय लागतो आणि ते परत कुणाला खायला देणं सुद्धा योग्य नाही, पाय लागलेले तांदूळ। या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे। नुसतं परंपरा धरून बसू नका। परंपरेमध्ये काही गोष्टी जर का चुकीच्या असतील आणि त्यातला जर का आपल्याला वचनाचं प्रमाण मिळत असेल तर आपल्याला ती गोष्ट सोडून देता आली पाहिजे। त्याच्यामध्येच तुमचं आचरण आहे। इथे तर सरसकट आहे, गोडाची पंगत सुरू आहे आणि गोड खाल्लंच पाहिजे। आणि आमचे स्वामींनी काय सांगितलं? वृक्षांना सांगितलेलं आहे पाखा मासा तुम्ही घेऊ शकता काही गोष्टी, परंतु तेल तूप वगैरे किंवा रस विखो या गोष्टींवर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे। एकीकडे तुमचा आग्रह आणि एकीकडे स्वामींनी सांगितलेलं नियंत्रण। कुठे वजन टाकायचं आपण? कोणाचं ऐकायचं? स्वामींचं वाचायचं, ऐकायचं मात्र आजचे अन्नदाते त्यांचंच ऐकावं लागतं। परंतु तसं करता कामा नये। याच्यात तुमचं आचरण दडलेलं आहे की तुम्हाला ते वचन नेमकं असं धरून एथीची दसीच धरली पुरे, म्हणजे काय? सूत्रपट हातात धरायचं किंवा एखाद्या पानावर सूत्र लिहून ते पान हातामध्ये धरायचं, ह्याला म्हणतात दशी पुरे। किंवा एक वचन पाठांतर करायचं आणि मग म्हणायचं एथीची दशी धरली मी आता। दशी धरणे म्हणजे त्या दशीचं आचरण करणे, त्याचा उपयोग घेणे, ह्याला म्हणतात दशी धरणे। स्वामी म्हणतात एक एक दशी अशी धरा, एक एक वचनाचं पालन तुम्ही करायला शिका, हळूहळू हळूहळू एक एक टप्पा शिका आणि हळूहळू एक एक वचनं करत सगळी वचनं तुमच्याकडनं पाळता येतील। आणि म्हणून आपल्याला इथे एकाईसांच्या बाबतीमध्ये जास्त विचार करायचा नाही। एकाईसाला निमित्त करून आम्हाला ती वचनं माहिती पडली हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। एकाईसांनी फक्त ते ऐकलं मात्र त्याचं आचरण
तसं काही केलं नाही. जे शांताबाईसांना घडलं ते एकाईसांना घडलं नाही. त्यांचीच मुलगी आहे, सख्खी मुलगी आहे, परत ती विधवा आहे, तिला मागे पुढे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, सहज अनुसरण झालं असतं. एकीकडे उमाईसा आणि धानाईसा यांना सारंग पंडितांचं बंधन आहे, ते बंधन सुटत नाही की लगेच ते निंब्याला जाऊन अनुसरतात. यांना कुठलंच बंधन नाही आहे तरी अनुसरण नाही. आणि देवाच्या सन्निधानी असून सुद्धा कर्मराटीचे कर्म धर्म विधी विखो हे सर्व त्यांचं सुरूच आहे. म्हणजे आपण कुठेतरी एकाईसाच्या पंक्तीला आहोत का हे आपण सर्वांनी स्वतःला तपासून घ्यायचं. आपणही त्यांच्यासारखेच देवाच्या सन्निधानी असून हेच विधिविधान करतो आहोत का? श्री चक्रधर ऐसे जाणून अमेद्य तुल्य विखो सेवी, या वेगळं अजून काही नरक किंवा या वेगळं काही अज्ञान अजून काही असू शकतं का? हे या लीळेतनं किंवा स्वामींच्या निरूपणातनं आपल्याला ते बघायचं आहे. स्वामींनी लीळाचरित्रामध्ये जरी नीचादिक्रमे युग धर्म प्रकरण सांगितलेलं असेल तरी इथे मांडत असताना उच्चादिक्रमेच ते मांडलेलं आहे. कारण की आपल्याला प्रथम युगापासनं या युगापर्यंत यायचं आहे.